ज्ञानेश्वर माऊली गुरु 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 ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो काळा कुसरी काहीच नेरे बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पतित 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 मी त्रिवाला पतित परित्वा पुलिया सत्ते मद करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परित्वा पुलिया सत्ते मद करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परित्वा पुलिया सत्ते मद करावे सरते आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट दैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र दे केवडे राव चालवी आपल्या फाडे दैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखमा देवी वरदा संभाळे आपल्या बिदा दैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय ब्रह्ममूर्ति पोपट महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय।
तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी जे आता काही वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक लक्ष या श्रवणाकडे द्या, तर तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. कुणाला सांगतात हे? कुणाला सांगतात? बरोबर. मग तसं आपण ऐकायचं आता. नाहीतर इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात किंवा ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ म्हणतात, श्रोते हो, तुम्ही एक वेळ इकडे लक्ष द्या, नाही का? तर मग आपण म्हणू की जाऊ दे बाबा, त्यांना सांगत असतील, आपल्याला काय सांगतात, नाही का? तर तसं नको आहे. जेवढं बी आपण श्रवण करणार आहोत, जेवढं बी आपण ऐकणार आहोत, ते आपल्यासाठीच आहे असं श्रवण केलं तर बरोबर होईल. नाही तर कोणासाठी वगैरे कोणाला सांगितलंय, ते कोणाला तरी बोलले तर आपल्याला त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आड्यतेचे बोलतो असे नाही हो. वस्तुस्थितीत अशी आहे, तुम्ही लक्ष द्यावे ही माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे. बघा काय झालं, ज्ञानेश्वर महाराज पहिले सुरुवातीला काय बोलले, तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. तेव्हा त्यांनी परत आता लढीवाळ फळायला बोलायला लागले की श्रोत्यांना असं वाटेल की हे काहीतरी आड्यतेने बोलतात की काय, म्हणजे प्रतिज्ञापूर्वक माझा ऐका म्हणून बघा परत आता लढीवाळ फळायला असंच करावं लागतं, तेव्हा कुठेतरी जमतं, नाही का? पहा आता ते काय म्हणतात, ते ही माझी तुम्हाला लढीवाळपणाची विनंती आहे. म्हणजे मी तुम्हाला आड्यतेने बोललो नाही बरं का. बघा आता त्याच्यासाठी किती वय खर्च केलेत. कारण तुम्हासारखी ज्ञान संपन्न माहेर घरे समर्थ माता पित्रे असल्यावर लळा म्हणून जी वृत्ती आहे तिचे देखील लाड पूर्ण होतात आणि मनोरथांची देखील इच्छा तृप्त होते. बघा ते कुणाला म्हणतात, समोर जे बसलेले श्रोते आहेत त्यांना काय म्हणतात, तुम्हासारखी ज्ञान संपन्न माहेर घरे. आणि आपण इथलं काय म्हणतो, तुम्हाला काय कळतं. ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांना माऊली म्हणतात, तुम्ही कोण आहात, तुम्हासारखी ज्ञान संपन्न माहेर घरे. म्हणजे तुम्ही कोण आहात, ज्ञान संपन्न आहात. कुणाला? जे समोर बसलेले श्रोते आहेत ना त्यांना म्हणतात की तुम्ही ज्ञान संपन्न आहात. समर्थ माता पित्रे असल्यावर लळा म्हणून जी वृत्ती आहे, तुम्ही कोण आहात, समोरच्याला म्हणतात तुम्ही माझे माता पितृ आहेत. बघा आता काय अशी वृत्ती ज्या टायमाला इथे बसण्याची किंवा सांगणाऱ्याची असते, किंवा नाही आपल्यासमोर माता पित्रे बसलेले आहेत किंवा आपल्यासमोर ज्ञान संपन्न माणसं बसलेली आहेत, असं वयोवृद्ध तपोवृद्ध, तेव्हा ते ज्ञान फळाला येतं, ऐकणाऱ्यालाही आणि सांगणाऱ्यालाही. नाही तर इथं आड्यतेने बोलणार, मी कोणतरी सांगतो, मी कोणतरी बोलतो, यांना काय कळतं, तर नाही, ते ज्ञान असफल होणार. आपल्या सांगणाऱ्याला असफल आणि ऐकणाऱ्याला असफल. एवढं म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. तुमच्या कृपादृष्टीच्या वलाव्याने टवटवीत झालेल्या प्रसन्नतारूपी मळ्याची थंडगार सुशीतल सावली पाहून महाराज, म्हणजे संसाराने श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांतीसाठी लोळत आहे. कुणाच्या ठिकाणी? तुमच्या ठिकाणी, तुमच्या ठिकाणी. बघा काय लढीवाळपणा आहे. बघा ना, तुम्हाला काय समजतात ते परत ऐका. तुमच्या कृपादृष्टीच्या वलाव्याने, म्हणजे तुमच्या कृपादृष्टीमध्ये म्हणून मी हे बोलू शकतो, म्हणून मी हे करू शकतो. आणि जर इथं आता आपल्याला वाटत असेल मी बोलतो, मी हे करू शकतो, तर मग पहा ना, तुमच्या कृपादृष्टीच्या वलाव्याने टवटवीत झालेल्या प्रसन्नतारूपी मळ्याची थंडगार सुशीतल सावली पाहून महाराज, संसाराने श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांतीसाठी लोळत आहे. महाराज, तुम्ही सुखरूपी अमृताचे डोहच आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा प्राप्त करून घेत आहोत. येथेही जर लढीवाळपणाने तुमच्याशी सलगी करण्यास घेऊ लागलो तर आम्ही शांत तरी व्हावे कुठे. आता हे महाराजांना म्हणतात, म्हणजे त्यांच्या गुरुजनांना म्हणतात, आम्ही जर इथं समजा घाबरायचं म्हटलं तर मग आम्ही कुठं बाबा असं बोलू शकतो, आपण तुमच्या समोर जर बोलू शकत नाही तर. पहा, आणि काय म्हणतात की आम्हाला तुमच्या समोर भीती वाटते. हे कसं काय, नाही का?
हे विरुद्ध आहे की नाही? ते म्हणतात बघा, आता परत ऐका. महाराज म्हणजे कोणाला म्हणतात? निवृत्ती महाराजांना. महाराज तुम्ही सुखरूप अमृताचे डोहच आहात, निवृत्ती महाराजांना म्हणतात, म्हणजे त्यांच्या गुरूंना. हा, म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा प्राप्त करून घेत आहोत. येथेही जर लढीवाळपणाने तुमच्याशी सलगी करण्यात घेऊ लागलो तर आम्ही शांत तरी व्हावे कुठे? तुमच्या समोर जर लगडीपणाने आपण जर बोलू शकत नाही, सलगी जर करू शकत नाही, तर आम्ही कुठे शांत होणार आहे? तुम्हीच एक आश्रयस्थान आम्हाला आहे शांत होण्यासाठी. आणि आम्ही म्हणतो आम्हाला भीती वाटते तुमच्या समोर. कधी मेळ बसायचा आता सांगा बरं. घाटकोपरला एका आपले शिंदे महाराज, ते अरुण महाराज शिंदे, पहिलंच प्रवचन होतं आणि बसले प्रवचनाला. ते होतात, बाबा तुम्ही असल्यावर मला भीती वाटते. बाबा म्हणले मी जाऊ का बाहेर? म्हणजे उलट आपल्या समोर जर आई असेल तर आईने मुलाला घाबरावं का? सांगा बरं मला. उलट लढीवाळपणाने बोललं पाहिजे त्याने. आई उलट कौतुक करणार तुमचं का नाही? किंवा बालक बोबड्या बोलांनी बोलत असेल व बघा आलंच परत. हा, बालक बोबड्या बोलांनी बोलत असेल व वेडेवाकडे पाऊल टाकीत चालत असेल तर त्याचे ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंदच पावते. आईलाच आनंद होतो. मुलं त्या टायमाला वेडेवाकडे पाऊल टाकतात, बोबडे बोल बोलतात, त्यावेळेला आनंद कुणाला होतो? मुलाला का आईला? आईला. आईला आनंद व्हायला पाहिजे की नाही? आणि आईला आनंद जर होत नसेल तर मग ती आईच नाही. आईला आनंद वाटला पाहिजे. वा वा काय माझा भाऊ. हो, आनंदाश्रमामध्ये एक ताईने पहिलंच कीर्तन असेल, समजा लग्नाच्या अगोदर तिने केलं होतं, पहिलंच पुढं कीर्तन केलं आणि बाबांना एवढा आनंद झाला. आता वय झालं होतं त्यांचा, असं उशी घेऊन बाहेर असं बसायचे. ती उशी उचलून डोक्यावर ठेवली आणि ते नाचायला लागले भर त्याच्यामध्ये. विचार करा, आनंदाश्रममध्ये तिथे म्हणजे आहे का नाही? आता हे तिथं जुळतं का नाही? आईला एवढा आनंद त्यांना झाला. आणि बरं का होऊ नये? आपलं मूल जर बोबडं बोलत असेल, आपलं समजलं पाहिजे. हे आपलं आहे असं पहिलं ते वाटलं पाहिजे ना. आपलं वाटत नसेल त्याला कसला आनंद होणार आहे? त्याला उलट दुःखच होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने निमित्ताने मजूर व्हावी याच एका उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगीची भाषणे करीत आहे. आता इथं बसणाऱ्याला समजा कोणी नवीन वगैरे बसेल, त्यांना असंच वाटलं पाहिजे की बाबाने तुम्हा संत सज्जनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने निमित्ताने मजूर व्हावी. इथं बसणाऱ्या कसं वाटलं पाहिजे? तुमच्यासारख्या संतजनांची प्रीती मजवर व्हावी, माझी प्रीती वाढावी तुमच्यावरती, तुमची माझ्यावरती वाढावी. या उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगीची भाषणे करीत आहे. नाहीतर हे माझे मनोगत न मांडले तर आपणासारख्या सर्वज्ञ श्रोत्या माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यावायचे आहे काय? म्हणजे मी बोललो म्हणजे काय तुम्ही नवीन समजून घेणार आहात का? पण मला एक आनंद वाटतो, माझ्या आईला आनंद वाटतो म्हणून मी बोलतो. असं प्रत्येकाला वाटलं तर कशाला घाबरायला? सांगा बरं मला. इथं बसणार असं वाटलं मी बोलताना माझ्या आईला आनंद होणार, माझ्या आईला प्रेम वाटणार. पण आपण जर इथं म्हणलं आणि आता मी बोलणार, मी बसणार, मग नाही जमणार ना. आपल्या आईला आनंद व्हावा, माझे बोबडे बोल ऐकावे, असं असेल तर होणार ना, का नाही होणार? सरस्वती पुत्राला कुठे धडे पाठ करून विद्या शिकावी लागते काय? बघा आता सरस्वतीचा जो पुत्र आहे, सरस्वतीचा जो मुलगा आहे, आता आपले ही बोलते कोण बोलतं? या आता बोलते कोण बोलतं? सरस्वती बोलते. म्हणून मग सरस्वतीच्या पुत्राला त्याला काय शिकवावं लागतं का? बघा पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय आता स्वतःला काय समजतात? मी काजवा आहे, गुरुमाऊली मी तुमच्या समोर एक काजवा आहे आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही सूर्य आहात. माझा काय प्रकाश पडावा? त्याला नम्रता म्हणायची. मज पामर आहे काय थोरपण पायाची वाण पायी बरी. असं व्हायचं बरं का, असं व्हायचं तर कुठंतरी आपल्याला थोडं ते अमृत प्राप्त होईल. नाहीतर मी आता ऐकतो, मी करतो, मी ज्ञानेश्वरीला जातो, अरे काय उपकार करतो का काय? मी जातो, मी ऐकतो. आपल्यासाठी येते. कोणासाठी करतो का आपण? सांगा बरं मला. तुम्ही घरात जो काय प्रपंच करता तो काय कोणासाठी करता का तुमच्यासाठी करता? मग आता परमार्थ करायचं कोणासाठी करायचंय? आपल्यासाठीच करायचंय. आपली आपण करा सोडवून.
संसार बंधन तोडावे की. पण आपलं उलट आहे, आपण कुठं संसार बंधन तोडायला मागतो, नाही का? पण ऐकलं पाहिजे तर तुटणार. आपण ऐकतच नाही. आता मला वाटतं काही जण ऐकायला लागले, संसार बंधन तोडायला लागले हळूहळू. आपले बाबा आता बघा ना, एकदम टकाटक एकदम. लेकिन असं पाहिजे, ऐकलं पाहिजे. काल ऐकलं त्यांनी म्हणजे होणार, संसार होणार. अहो ते विधी लिखित आहे, ते प्रारब्ध आहे. तुम्ही कोण करणार आहे? एखादं किती गरीब परिस्थितीतलं असलं आणि ते जर म्हणलं की समजा आता मला काहीच करायचं नाही, तरी त्याच्याकडे येणार चालून का? प्रारब्ध आणतं त्याच्याकडे. अशी बरीच उदाहरणं आहेत. दोन मित्र होते आणि एकाने असं ठरवलं की बाबा आता हे सगळं घरचं सगळं सोडून जायचं, मला या सगळ्या कामाचा धंद्याचा कंटाळा आलाय. आणि ते गेलं निघून गेलं. तर पूर्वी अशी प्रथा होती, म्हणजे मला काय म्हणायचं, प्रारब्धात जर असेल तर काही न करता सुद्धा चालून येणार तुमच्यापर्यंत. मग काय करायचं सांगा बरं मला. मग ते निघून गेलं. आणि पहिली प्रथा अशी आहे, जर कुठल्या गावामध्ये एखादा राजा गेला असेल, त्या राजा सिंहासनावर जर बसायचं असेल तर हत्तीने माळ घालायची. आणि ते चालले आपलं असं आपल्या गुंगीमध्ये, समोरून हत्ती आला, पहिली नेमकी त्याच्याच गळ्यात माळ. अरे म्हणलं हे सगळं सोडून चाललोय मी, मला नकोय, कंटाळा आला मला. सांगा, मिळालं ना मग काही न करता. तसं मिळणार आहे तुम्हाला, पण आपल्याला वर्म माहित नाही म्हणून आपण त्याच्यातच गुंतत राहतो. ते शंभरासारखं नाही, शंभऱ्यामध्ये माशी सारखं ते गुंततच जातं की नाही. आणि माऊलीने पण सांगितले 15 मध्ये, वाचून ज्ञानेविनी एके. अशी ज्ञानेश्वरी आपली चालणार. चालू दे किती वर्ष. आताच का बघा ना, आता 9व्या अध्यायावर यायला आपल्याला 4थं वर्ष चाललंय. आता आणि पुढे 18व्या अध्यायात किती वर्ष लागतात काय माहिती. काय लागावी का न लागावी, लागू दे ना मग. आता सांगा काय चाललं तरी. वाचून ज्ञानेविनी एके, म्हणजे तुम्ही जेवढं करत जाणार ना तेवढं बाबा गुंतत जाणार आपण. म्हणून करायचं नाही काय. मग करायचं नाही म्हणजे काय, नुसतं गप्प बसायचं नाही. जे जे वाटेल ते करत जायचं. असं नाही मला आता 5ची 10 कशी होती, 10ची, हा विचार नाही काय. मग ते आसक्ती आहे. लोभ असावा पण प्रलोभ नसावा. तसं ते काय, हा वाचून ज्ञानेविनी एके, उपाय करीशी जितके, ती गुंपशी आधिके रुकी. म्हणजे तुम्ही चिखलामध्ये अडकलेला आहात आणि एक जर पाय काढायला गेला आणि परत दुसरा टाकायला काय होणार आहे, तोही अडकणार. तो काढायला गेला की परत तो अडकणार. असं म्हणे आपल्याला परमार्थ प्रपंचामध्ये होतं. आणि परमार्थात काय होतं, एक काढला की लगेच दुसरा परत मोकळा होऊन सरळ चालायला लागणार. पण तो बरा का हे बरं, हे बरं आहे ना. पण ते बरं आपल्याला खरं वाटत नाही आणि जे खरं नाही ते आपल्याला बरं वाटतं. एवढंच गोठळ आहे. विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे ते आपल्याला गोड लागतंय का बरं माहितीये का. हा संसार आहे ना, संसार आहेच तसा. ते बोर आहे ना, बोर ते कसं आहे, गोड आहे का आंबट आहे, आंबट गोड आहे. तसा संसार आहे, आंबट गोड असल्यामुळे लय भारी वाटतं खायला. पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे. तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कुठून आणणार आहे. अहो, थंड किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा साक्षात नाद ब्रह्मापुढे गायन करून त्यास ते ऐकविणे, तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कुठे झाले आहे का. स्वतःकडे कमीपणा घेत आहेत. त्यांना असं वाटलं मी आता बोललो तरी अवधाने तिथे मग सर्वसूत्र एक पात्र व्हायचे. तर त्यांना असं वाटलं, श्रोत्यांना असं वाटलं काहीतरी आड्यतेने बोलतोय की काय, म्हणून ते आता लढीवाळपणाने सांगतात बाबा मी असं आहे, मी एक काजू आहे तुमच्या पुढे, नाही का, तुम्ही सूर्य आहात. ते सांगायचं चाललंय त्यांचं. परिमळाने कशाचा वास घ्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी न्हावे, आणि हे सर्व आकाशात जित मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरं. त्याप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की वा याला म्हणावे व्याख्यान. असे तुम्हाला प्रसन्न करण्याजोगे वक्तृत्व जगात कोणाचे आहे. वस्तुता नाही, तथापि असा न्याय आहे की भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. तरी सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय. बघा,
आता म्हणजे त्यांना असं वाटलं ना आड्यातेने बोललो मी. ते काय म्हणतात, जरी समजा प्रकाशमय सूर्य जरी असला म्हणजे त्याला माझ्यासारखे म्हणजे स्वतःला आता काडवाती समजतात. जरी असेल समजा सूर्याचा प्रकाश म्हणून का आम्ही काय काडवातीने वळू नये का त्याला? मी स्वतःला कोण समजतात ते आता? काडवाती. आणि सूर्य कोणाला समजतात? पुढे जे सगळे बसलेले आहेत किंवा आपले गुरु माऊली आहेत त्यांना समजतात बघा. मग म्हणून तुम्ही सूर्य आहेत म्हणून का मी काडवाती बनू नये का? तसं प्रत्येकाने छोटा छोटा जरी प्रयत्न आपण जर केला तर का नाही होणार आपल्याकडून सेवा? सांगा बरं. म्हणून असंच प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. नाही तर काही जणांना असं आहेत ना बाबा मग करतील ना, हे पण तसेच म्हणले असते ना, आहेत आमचे गुरु, मी कशाला करू असे म्हणले असते ना. पण नाही म्हणले, तुम्ही जर सूर्य आहात तर मी काडवातीने हळूहळू करण्याचा प्रयत्न करेन. तसा आपण सुद्धा प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे. काडवातीसारखा हळूहळू जाण्याचा नाही करू नये का? सांगा बरं मला. केला पाहिजे ना. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मलाही काहीतरी जमलं पाहिजे, मलाही काहीतरी जमलं पाहिजे. अहो तुम्ही विचार करा, हे आता सिरियल मध्ये वगैरे ही जी आता लोक येतात ती प्रयत्न करून 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 येतात की नाही. पहिलं नाटक करणार. आता म्हणजे हे तुम्हाला दृष्टांत सांगतो, आपण का करू नये? हा, आपली जर एखादी कला असेल ती का दाखवू नये? हे आता कीर्तन प्रवचन ही सुद्धा कला आहे बरं का. पण का त्या कलेचा जर आपल्याला समाजाचा पुढे जर उपयोग होत असेल तर का कला म्हणून करू नये? नाही का? पण सांगण्याचं तात्पर्य असं की ती लोक पहिली हे आता जे पिक्चर मध्ये वगैरे येतात ते पहिले समजा नाटक करतात, नाटकातून नंतर मग सिरियल मध्ये येतात, सिरियल मधून पिक्चर मध्ये जातात की नाही. हळू तसे प्रयत्न करतात बरोबर आहे. आणि तिथपर्यंत आता हा व्यवहार झाला. पण तसं आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी करता 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 का होऊ नये, का करू नये? आपण ते जर एवढे प्रयत्न करून पुढे जातात मग आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण का प्रयत्न करू नये? का नाही करायचे? ते जर एवढ्या क्षेत्रामध्ये एवढं प्रयत्न करून जर पुढे जात, पण त्यांचं कसं आहे माहितीये का, ते क्षणभंगूर आहे. ते फक्त एवढ्या जन्मापुरतं आहे, त्यांना पुढे जन्म आहे. पण आपल्याला हे जन्म मरण खुंटवायचंय, पण त्याच्यासाठी प्रयत्न नको का करायला? आपल्याला संपवायचंय ते. मग भले कला का असे ना, कलेने जर सुद्धा आपला जर जन्म मरण चुकत असेल का करू नये? जर फायदा होत असेल एखादी गोष्ट का करू नये? फायदा होतोय ना बस. तसं आपलं जरी आपण कलाकार म्हणून जरी करत असो, ते कीर्तन प्रवचन कलाकार म्हणून समजा करा तुम्ही. त्याच्यातून जर आपला फायदा होत, जर आपलं जन्म मरण चुकत असेल, तया उतराय व्हावे कावणा गुणे, जन्म नाही येणे असे केले, असं जर त्या कीर्तन प्रवचन होत असेल तर आपण का करू नये? आपल्याला नको करायला? पण नाही, आम्हाला काय जमतं. पण त्याला जमत होतं का? ते ज्या टायमाला पहिलं नाटकामध्ये गेले तेव्हा ते म्हणले असते नाही मला काय जमतं काय, मग इथपर्यंत आले असते का? तसंच प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. जागा झालं पाहिजे. आता प्रत्येकाने जागा वाहिण्याची गरज आहे. कमीत कमीत जे शाळेत येतात विद्यार्थी, वर्गामध्ये येतात, त्यांनी तरी प्रयत्न करावे ना. मग त्यांचं बघून बघून मग ते करणार आहेत. तुम्ही जर काहीच केलं नाही, शिक्षकाने जर शिक्षक व्हायचंच नाही असं जर ठरवलं असतं तर विद्यार्थी शिकतील का? आहेत आता काही शिक्षिका आपल्या इथे, त्यांना माहिती नाही का, आमच्या प्रियंकाताई, ज्योतिताई, त्यांनी ठरवलं आता आम्ही शिक्षक बनणार नाही. आणि तुम्ही तुमच्यासाठी नाही शिक्षक बनायचे, तुम्ही तुमच्यासाठी बनलात का? त्या मुलांसाठी बनलेला. तसं म्हणायचंय आपल्याला. आपल्यासाठी काही ठेवायचं नाही. ते काय वावग आहे का? तसं म्हण, तेवढ्या पुरता तरी बनलं पाहिजे ना. प्रत्येकाने म्हणा. अहो शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी कोण वाटला पाहिजे? तर त्याची विद्या सफल आहे. कोण वाटला पाहिजे? हा शिक्षक आहे. शिक्षकाला समोरच्याला आता काय होईल, मी शिक्षक म्हटल्यावर तुम्ही ऑटोमॅटिक विद्यार्थी होणार, आणि मी शिक्षक होणार तर तुम्ही जरी विद्यार्थी असाल तरी मी शिक्षक नाही. पण समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो का, आता असायला काय नसतं तुम्हाला, एवढं असायला हा. तर शिक्षक जो आहे त्या शिक्षकाला वाटलं पाहिजे हा विद्यार्थी नाही तर तो कोण आहे? भविष्यातला शिक्षक आहे. तर तुमच्यामध्ये उतरणार आहे तुमच्या शिक्षकाचं, नाहीतर नाही. मग तो तसंच राहणार. इथून जर शिक्षक म्हणत असेल हा ढ आहे, हा ढ आहे, ह्याला काय करतो, मग तो ढच राहणार. मग तू ढ. म्हणून येणाऱ्याचे हात हजार, याच्याकरता म्हटलेलं. घ्या, लुटो 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 संत. आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. हे कमीत कमी आपल्याला लाज वाटली पाहिजे. आज ते रात्रंदिवस सीमेवरती डोळ्यात तेल घालून आपलं संरक्षण करतात.
मग कमीत कमी त्यांचा थोडा थोडा नाही थोडा खालीचा वाटा उचलायला नको. कुठल्या ना कुठल्या क्षेत्राला आहोत ना आपण, आलोच ना सहज योगायोगाने आपण आलोय कुठल्या तरी या क्षेत्रामध्ये, पण त्या क्षेत्राचं पालन करणं आपल्याला गरजेचं वाटत नाहीये. ते जर आपल्या क्षेत्राचं पालन करतात, आज त्यांच्यामुळे आज आपण इथं आनंदाने बसलेलो आहोत, मग त्यांची आठवण आपल्याला नको ठेवायला. तर चालू द्या, आम्हाला काय करायचं. अरे असे जर शिवाजी महाराज म्हणले असते तर आम्हाला काय करायचं, उद्या काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे का. सगळ्या आपल्या ज्या ह्या माय भगिनी आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या त्या मियाबाई झाल्या असत्या आणि त्याचे झाले असते, आणि त्यांना जी झालेली पोरं तुम्हाला आम्हाला सांभाळायला लागली असती, एवढी परिस्थिती झाली असती. आणि मग नावं आपल्या पोरांची काय झाली असती, काय अहमद मिया, मोहम्मद मिया अशी नावं ठेवायला लागली असती. तिने म्हणले असते आम्हाला काय करायचं. तसं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, आपणही पेटून उठलं पाहिजे. जाऊ दे, असं तसं जाणारच आहे ना ते कधी ना कधी. आपल्या नुसतं चाललंच आपलं, ह्याचं काय त्याचं काय त्याचं काय, त्याच्यातच सगळं त्या शंभऱ्यासारखं नाही, त्या माशीसारखं चाललेलं आहे सगळं. शंभरात गुंतून राहिले तर राहणे सवय लागली. बाहेर येण्याचा प्रयत्न करावा ना कधी ना कधी, तिथंच गुंतत राहायचं. हे फक्त ऐकायचं तुम्ही. हे काय करायचं, फक्त ऐकायचं आणि काय करायचं नाही, फक्त ऐकायचं. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपलंही काहीतरी वाट आहे, आपलंही काहीतरी योगदान आहे समाजासाठी. महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात. बघा आता ती ओवी आली इथे बरं. महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब मनुष्य तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बेलाच्या ऐवजी मी माझ्या बोलरूपी निर्गुडी वाहत आहे. त्या निर्गुडीच्या पानाचाही तुम्ही स्वीकार कराल. हा ती जोडी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित अशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्ही कोण आहात. आमचे माऊली समोर बसलेल्यांना म्हणायचे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय गुरु तुम्हाला सांगू का, हे तुमच्या अंतःकरणात कधी घुसणार आहे. ज्या वेळेला हा सांगणारा बोलणारा तुम्हाला ज्या टायमाला प्रभू समजेल तेव्हा तुमच्या अंतःकरणात ते घुसत. ही वस्तुस्थिती आहे बरं का, वस्तुस्थिती आहे, नाहीतर नाही. म्हणून ते म्हणतात ना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. संत होऊनी संताशी बदल. बस संत होऊनी संताशी बदल. प्रत्येकाने पहिलं बोलणाऱ्याने यांना आपलंसं करायचं. म्हणून ते पंढरपूरला मोठा मठ आहे ते कोणाचा, कैकडे बाबा. कैकडे बाबा कीर्तनाला आले, उभे राहिले की रूपमाता अमुक तमुक वगैरे काही नाही. मग म्हणायचे डायरेक्ट म्हणायचे आपुला तो एक देव करून घ्यावा. कुणाला कुणाला म्हणायचे, तुम्हाला. आपुला तो एक देव करून घ्यावा, डायरेक्ट अभंगावर. मग कोण देव, हे तुम्ही आहे ना, तो आपुला तो एक देव करून. तुम्हाला आधी पहिलं आपलंसं करायचं. आणि जोपर्यंत तुम्ही आपलंसं होत नाही तोपर्यंत इथल्याने किती जरी बडबड केली तरी तुमच्यात ते घुसणार नाही. मग का घुसत नाही त्याला कारणही आहे. ह्याने इथल्याने पहिलं तुम्हाला काय केलं पाहिजे, आपलंसं केलं पाहिजे, तेव्हा घुसणार. आणि आपलंसं केलं तर एक आता ताजं उदाहरण सांगतो तुम्हाला. 3-4 दिवसापूर्वीच, आता किती 27 तारीख, आज किती तारीख आहे, 30 तारीख. 27 तारखेला आम्ही ज्या टायमाला निघालो पुण्याला, आपल्या निरगुडीला 5चा टाइम दिलेला. 5 वाजता बाकी सगळे जमले 6:15 वाजेवर. गुरु बाबांचा काय पत्ता नाही. ते म्हणतील आमची काय काढत नाही, आलंय पुढं आता ते काय आपुला तो एक देव करून घ्यावा, ताजं उदाहरण. आणि मग ज्या टायमाला तुम्ही आपलेशी व्हाल ना तेव्हा मग तुम्ही ऐकू शकता. जोपर्यंत तुम्ही आपले होत नाही तोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या, तर फायदा आहे. का होत नाही, सगळ्यांनाच का तसं होत, त्याला कारण आहे. ह्याने पहिले तुम्हाला आपलं शेक करायचं, मग तुम्ही आपल्याला आपलं करणार. घेतलेला
तोपर्यंत नाही. तर 5:15 झाले, 5:30 झाले, आता 5ला निघायचं, जाऊ दे आपण म्हटलं 5:30 पर्यंत निघू. काय त्याचा फोन पण बंद. आता ते चुकून झालं होतं, त्यांनी काय मुद्दाम नव्हतं सांगितलं त्यांनी. बरं, आम्ही म्हात्रे गेट पर्यंत गेलो. म्हात्रे गेट पर्यंत गेलो तरी त्यांचा पत्ता नाही. मग त्यांनी दुसऱ्या कोणाला फोन केला, मग त्यांना निरोप दिला आणि मग ते निघाले. आले बाबा, जाऊ दे. मी म्हणलं आता कुणी काही बोलायचं नाही. 5:45 झाले. त्यांना म्हटलं तुम्ही आता कुणी काय बोलायचं नाही, यांना सगळ्यांना सांगितलं. तरी काही एक माणूस बोलल्याशिवाय राहिला नाही. ते म्हणलंच, काय तुम्हाला कळतं की नाही, तुम्हाला काय समजतं की नाही, टाइम झाला, आपण 5चा टाइम दिला, तुम्ही 5:30 वाजले, 5:45 झाले. तर मी त्यांना म्हटलं, आपल्या पिता ठरवायला म्हटलं, अहो असं माणसं नाही बोलू नये, असं तोडून बोलू नये. तर ते काय म्हणतात, बघा आपुला तो एक देव करून घ्यावा. तर ते काय म्हणतात माहितीये का, अहो जाऊ द्या, मला उलट बरं वाटतंय. याला म्हणतात आपुला तो एक देव करून घ्या. मन मिळालेशे म्हणा, हे प्रतीक आहे त्या गोष्टीचं, प्रेमाचं प्रतीक आहे. असं कोणतरी म्हणेल का कोणी, जाऊ द्या मला बरं वाटतं ते बोलत, रागाने बोललेलं झालं का नाही. एक हे मन मिळाल्याचे म्हणायचं हे उदाहरण आहे, जास्त उदाहरण आहे. तसं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. शिवी दिली तरी म्हणायचं, काय म्हणायचं, अरे माझी ओवी गातोय, अरे माझी ओवी गाते. का वैलवान नव्हती सांगा बरं मला. वाटलं पाहिजे, प्रत्येकामध्ये देव दिसला पाहिजे, प्रत्येकामध्ये कृष्ण दिसला पाहिजे. पण हे इथं असेपर्यंत महाराज, तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब मनुष्य तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाच्या ऐवजी मी माझ्या बोल रूपी निर्गुडी वाहत आहे. त्या निर्गुडीच्या पानाचाही तुम्ही स्वीकार कराल. अहो, लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते व आपली योग्यता नसताना प्रेमाने बापाला घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषाच्या भराने आपले तोंडच घास घेण्याकरता त्याच्या पुढे करतो. घास कुणाचा, बापाच्या ताटातला, आणि तो भरतोय कुणाला, बापाला. मग ते का तोंड मागे घेतं का पुढे करतं, बाप पुढे करतो की नाही. तसं मी तुमचंच घेऊन तुम्हाला देतोय. मग आपण सुद्धा आता कुणाचं घेऊन कुणाला द्यायचंय, त्यांचंच घ्यायचं आणि त्यांनाच द्यायचंय का आपलं द्यायचंय, आपलं आहे का. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने बडबड करीत आहे, तरी तुम्हाला त्या माझ्या विनोदापासून आनंद झाला पाहिजे. आताच उदाहरण बघा, त्यांना आनंद झाला ना, हे जरी रागाने बोलले तरी त्यांना आनंद झाला गुरुबाबांना. तसं हे काय म्हणतात, अहो तुम्ही कशी जरी बोललात ना तरी आम्हाला आनंदच व्हायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला जरी कशात विनोदाने जरी बोललो तरी तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे. आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाभिमानाने, म्हणजे आपलेपणा व्हायला पाहिजे. पहिला ते माझे, मी तुमचा, तुम्ही माझा, ते माझे, मी तुमचा, अशी सर्व व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा कुठेतरी प्रेमाचा वलावा सुरू होईल. काय होईल, प्रेमाचा वलावा सुरू होईल तिथून. तोपर्यंत नाही. त्यावेळेला आपण तुम्हाला, तुम्ही आम्हाला, एकमेकाला आपण तेच आहोत, ते मी आहोत, मी तुम्ही आहात. तसं तुकाराम महाराज म्हणतात, ज्या टायमाला त्यांना अखंडतेचा, ज्या टायमाला त्यांना अनुभव आला, त्यावेळेला त्यांच्या मुखातून उद्गार निघालेले की जे जे भेटे ते ते मी आयशे वाटे. म्हणजे मला जे समोर भेटतात ना ते मीच आहे असं मला वाटतं. मग झालं का नाही. एक आता इथे वेगळेपण राहिला, असा वेगळेपणा बाजूला काढायचा, दुरावा काढायचा, दूर. काय तुमचं प्रमाण, सद्गुरू काय करतात, द्वैत घालवतात. काय, द्वैताची झाडणी, गुरु विन ध्यान, तया कायचे कीर्तन घडेल नावे. हे द्वैत पहिलं गेलं पाहिजे. द्वैत तोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं प्रेम एकमेकावरती बसूच शकत नाही. मग तुकाराम महाराज, जे जे भेटे, त्यांना ज्या टायमाला असं प्रेम उत्पन्न झालं त्यावेळेला म्हणतात, जे जे भेटे ते ते मी आयशे वाटे. म्हणजे त्यांनी आपल्याला स्वतःला आत्मस्वरूपाने जाणून घेतलं. मैं आत्मा, तुम्ही आत्मा, मी आत्मा, तुम्ही आत्मा. आता मार्केटमधली मंडळी बघा, केडकर बाबा, आपले जगताप साहेब आणि कोण कोण आहेत, हा, या मंडळींना विचारा, ज्या टायमाला
दुकानावरती एक शेठ दुसऱ्या शेठकडे जातो आणि त्याला काय बोलतो, हा इकडचा शेठ दुसऱ्या दुकानात काय बोलतो, क्या शेठ कैसा है बोलतो ना. मग कधीतरी तो येतो यांच्याकडे, क्या शेठ कैसा है, म्हणजे दोन्ही कोण आहेत, शेठच आहेत. मग तुम्ही आम्ही सुद्धा आता आपण असं बोललं पाहिजे, क्या आत्मा कैसा है असं बोललं पाहिजे ना. नाही तर आम्ही म्हणतो काय शिंदे बाबा कैसा है, झालं गेलं. हे प्रेम आहे का सांगा बरं. काय आत्मा कैसा आहे, काय कृष्णा कसा आहेस रे कृष्णा तू, किती गोडावा आहे बघा ना. कृष्णा कसा आहेस रे तू, किती गोडावा आहे. आणि म्हणे हे कृष्णा, कृष्णा आलाय का पिकनिकला गेला, हा हे कृष्णा कसं वाटतं ते. आणि म्हणे कृष्णा कसा आहेस रे तू, गोड वाटतं सांगा ना. असं वाटलं पाहिजे, असं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे प्रत्येकाला. नसेल तर करायचं, प्रयत्न केला पाहिजे आपण. आता इथून खाली जाताना जर कोण समजा भांडायला लागलं, इथून खाली जाताना भांडलं तर काय कृष्णा काय येण्यासारखं करतो रे, असं काय कृष्णाने कुठे भांडायचं असतं का, कृष्णा असं नको रे करू रे असं म्हणायचं. ते म्हणत माझं नाव कृष्णा नाही. अरे पण तुझं नाव कृष्ण, मला दिसतो ना कृष्ण, तू कसं आहेस मला नाही माहिती. मग झालं संपला विषय, मग कशाला भांडण होईल. आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाभिमानाने तुम्ही संत जनांनी बहुत प्रकारांनी मला आपला बघा, आपला विषय तो चाललेला आहे काय बघा. आता कसं काय माऊली कळून देतात, समजून देतात काय माहिती. बघा काय म्हणतात, आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाभिमानाने तुम्ही संत जनांनी बहुत प्रकारांनी मला आपला असे म्हणून अंगीकारले आहे. काय माऊलीचं काय बोलायचं, किती म्हणजे हे आहे सांगा बरं. म्हणून किती कमीपणा स्वतःकडे. तुम्ही मला काय केलेला आपला म्हणून तुम्ही स्वीकार केलेला. माझं बोलणं लक्षात येतं. तुम्ही मला आपला म्हणून स्वीकार केलेला. मग आता तुम्ही आजपासून माझ्याशी भांडायचं नाही. तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही आपला म्हणून स्वीकार केलेला म्हणजे तुम्ही आतापासून भांडायचं नाही. कोणाचं म्हणतं, माऊली म्हणतात. म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषयात म्हणजे ओझ वाटणार आहे. वाटलं का त्यांना ओझ, यांच्या रागाने बोलले तर त्यांना ओझ वाटलं का, ते म्हणतात मला प्रेम वाटतं. तसं माऊली म्हणतात जरी समजा कोणी मला रागाने बोललं किंवा काय वाटलं तरी मला ते काय वाटतं, मला ओझ वाटत नाही तुमच्या बोलण्याचं. आपल्याला लगेच ओझ वाटतं. इकडून आरे म्हणला की लगेच इकडे का रे, कसं काय मग आपलं मेळ बसत सांगा बरं. अहो गाईच्या वासराने सडाला डुसण्या दिल्या तर त्यामुळे गाईला ज्याप्रमाणे अधिकच पाळणा फुटतो त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होत असते. किती दृष्टांत आपल्याला कामाला आला. तसं त्यांना प्रेम दुप्पट वाटायला लागले रागावण्याचं यांच्या, कारण त्यांनी आपला मांडलाय ना. तसं प्रत्येकाने आपण आपलं मानायचं बरं का. त्यांनी मांडलं म्हणजे आता त्यांच्या पुरतं आपण बोलतो असं नाही, आपण सुद्धा प्रत्येकाने आपलं मानायचं. म्हणजे आपल्याला पण असं होईल. कसं होईल, तुमच्या रागावण्याने प्रेम माझं दुप्पट वाढतंय असं वाटलं पाहिजे आपल्याला. किती रागवलं तरी पण आपला पहिला केलं पाहिजे, आपला अंगीकार केला. तुकाराम महाराज म्हणतात की नाही की अंगीकार तैसा केला नारायणे. अहो आपण देवाला आवडतो त्यात नवल नाहीये, देव आपल्याला आवडावा त्याच्यात नवल आहे. आपल्याला देव, अख्ख्या जगाला देव आवडतो, मग सगळ्या जगाला देव प्राप्त झाला का. देवाला आपण आवडलो पाहिजे त्याच्यात परिप्राप्ती आहे. मग त्याला आवडण्यासाठी आपल्याला त्याच्यासारखं केलं पाहिजे तर आपण आवडणार आहे. त्यांनी सांगितलं का नाही, आपण भलतच संतांनी सांगितलं आपण भलत जर करत त्यांना आवडणार आहे. आपण काय केलं पाहिजे, आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस का कधी मधी आपला कधी मधी. मग कधी मधी जर असेल तर मग देवाला नाही तो पण आवडणार. मग आपल्याला आवडतो म्हणून करतो आपण. आणि तुळशी माळा काळा गोपीचंद नटळा हृदयी कळवळा बाकीचं सगळं जमतं आपल्याला बरं का. आपला तो एक देव करून घ्यावा ते ना काय आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र. ते एखाद्याला समजा जमण, एखाद्याला म्हटलं बाबा रात्र परत रात्र दिवस झोपायचं नाही सारखं ते म्हणत राहायचं बरं काय, एखाद्याला करील सुद्धा नामाचा उच्चार रात्र. हा
आणि पुढे काय, तुळशी माळ गाळा तेही करील, तुळशी माळ गाळा गोपीचंद टिळा तेही करील, पण हृदयी कळवळा वैष्णवांचा, एवढं मात्र आम्हाला सांगू नका. हा कळवळा प्रेम उत्पन्न होणं एकमेकांबद्दल, त्याला कळवळा म्हटलंय. म्हणून प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचून काय. आता जर अर्थ जर कळत नसते आपल्याला तर वाचून काय उपयोग त्याचा. आपण वाचतोय जसं शाळेत, जसं मुलांना सांगतात शिक्षक, हा हे गोष्टीचं पुस्तक वाच बरं. मला सांगायचे बरं का, चौथीला असल्यापासून 10वी ते त्यांचं ते हेच झालं, हातखंडात झाला. पीटीचा पिरियड आला की घ्या पुस्तक आणि वाचा आणि सांगा मुलांना. आता आणि या आमच्या आता बाय त्या टायमाला आमचे ते शिक्षक मग गेले कुठेतरी, हाय हे अर्धा तास तिकडे राहायचे ते, त्यांना माहिती काय राहिले सांगत नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेम असलं पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये, तेवढं ते प्रेम असलं पाहिजे तर बरोबर आहे. तर आपल्या आता मला सांगा, एखादं भांडखोर, एखादी कोण असं काय म्हणतो आपण त्याला, भांडकुदळी, कोणी येईल का जवळ सांगा बरं मला. हा, आणि जर ती समजा जर प्रेमाने बोलत असेल काय असेल, नको नको ती सुद्धा येते आपल्या जवळ. पण आता भांडखोरी झालं म्हणजे काय, त्यांनी तसंच राहावं का. त्यांनी सुद्धा कधीतरी आजूबाजूच्यांचं बघून बाबा काहीतरी हाती प्रेमाने वागतात, त्यांच्याकडे का लोक येतात, त्यांच्याजवळ का जातात, हे जर बघून जर केलं तर नाही म्हणा, होईल ना ते पण होईल ना. बरं त्यांचा मग त्यांना आक्षेप, त्यांना हे टाकून, त्यांना कळतंय त्यांना टाकून नाही जमणार बरं का. मग तुम्ही अपराधी व्हाल, त्याला तुम्ही अपराधी व्हाल. जर समजा विसोबा खेचरांना जर ह्या तिघा चौघांनी भावंडांनी जर जवळ केलं नसतं, त्याचा अपराध त्यांना लागला असता, म्हणून त्यांना जवळ करावं लागलं. तसं जरी आपल्यामध्ये कोण खट्याळ नाट्याळ असेल, त्याच्यावर जर आपण दुर्लक्ष करत असू तर आपला अपराध येतो. त्याला आपलासा करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. होईल कधी ना कधी, आज होईल, उद्या होईल, महिन्याने होईल, 2 महिने सावकाश होईल. आणि 3 वर्षाचा गुरुपदावर आणण्याचं पात्रता त्याच्यामध्ये निर्माण केली. साधी गोष्ट आहे, प्रेमाने केवळ. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती. साधी ताकद होती का त्यांच्यामध्ये. 3 वर्षामध्ये गुरुपदावर आणून पोचवलं, आपल्या पंक्तीत बसवलं. साधी गोष्ट आहे. हा विचार किती साधू संतांना, ज्यांना ज्यांना त्रास दिला त्यांना उलट जास्त जवळ केले. आणि आपण मग काय तुमचं काम काय. अरे प्रेमाने वागणाऱ्या जवळ कोणी करील. जे आपल्या विरोधात वागतात ना त्यांना जवळ केलं पाहिजे, त्यांना प्रेमाने आपल्याला वागवता आलं पाहिजे, तर बरोबर आहे तुमचं. मग तुमचा परमार्थ सफल आहे. गोड बोलणाऱ्या जवळ बोलणाऱ्या ते कोणी बोलत ते आपलं आहे ना. त्याला आपलंसं करण्यात आपल्याकडे तेवढं ताकद असली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. होणार का होणार. नामामध्ये वस्तू सामर्थ्य आहे. वस्तू सामर्थ्य म्हणजे काय, अग्नी म्हणजे जसं वस्तू सामर्थ्य, अग्नीमध्ये लहान मुलांनी जरी बोट ठेवलं आणि मोठ्या माणसाने जरी बोट ठेवलं तर चटका लागतो ना, तसं नामामध्ये तेवढी पॉवर आहे. कोणी कसाही असू द्या, खटनट यावे शुद्ध होऊन जावे. खटनट जरी असला तरी नाम जो घेतोय तो मात्र शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. नामे नाही तारीला ऐसा कोणी दाखविला. म्हणजे असं कोण आहे की नामाने जो तारत नाही, असं कोण आहे जगामध्ये. तरणारच किती हो का दुराचारी विषय असत आणि संत कृपे त्वरित उद्धरित. पण तो संत असला पाहिजे. नाही तर असे ते वाल्या कोळ्याचा बऱ्याच जणांना म्हणले होते, वाल्या कोळ्याला हे थांब वाल्या, नाही थांबले कारण त्याच्यात तेवढी पॉवर नव्हती. नारद मुनी नुसतं इथून आवाज दिला फक्त एवढ्या अंतरावरून, वाल्या थांब. वाल्या थांबला का, एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये, नामाची पॉवर होती. जरी घेतलेले होते तरी पण ते चालले नाहीत का, पॉवर उतरली नव्हती तेवढी. हे उतरावं काम कोणाचं आहे, आपले. तसं नामामध्ये वस्तू सामर्थ्य आहे, ते आपल्याला बनवणार 100%. पण घेतलं पाहिजे. काय म्हणतात, घेतलं ना आम्ही, त्याला घेतलं म्हणत नाहीत. योगक्षम, योग म्हणजे मिळालंय, पण त्याचा क्षम करता आला पाहिजे तर बरोबर आहे, सांभाळता आलं पाहिजे. ते त्याप्रमाणे ते आपण केलं पाहिजे, तर त्याची पॉवर निर्माण होणार आपल्यामध्ये. अशी नाही निर्माण होणार. अग्नीमध्ये, लाकडामध्ये अग्नी नाही आहे का, पण तो प्राप्त करण्यासाठी त्याला एखादं काहीतरी साधन पाहिजे, तेव्हा ते बाहेर प्रगट होणार आहे. तसं नामामध्ये आहे पॉवर, दिसत नाही, पण ते आपल्याला ते बाहेर प्राप्त करण्यासाठी त्याला काहीतरी साधन पाहिजे, देव प्राप्त करण्यासाठी. म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळू पण जागे होईल
असे जाणूनच मी प्रतिज्ञा केल्यासारखे बोललो. वास्तविक पाहता चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकवतात काय? चंद्राचं चांदणं कोणी आडीत घालून पिकवतात काय? किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे काय? म्हणजे तो नॅचरली चालू आहे, त्याला कोणी अशी गती दिली आहे का? तसेच आकाशाला गवसणी कशी घालावी? बघा आता हे सद्गुरूंसाठी बोलतायत. तुम्ही एवढे महान आहात, तुम्ही एवढे मोठे आहात, तरी पण मी आपला लढीवळपणाने बोलण्याचा प्रयत्न करतोय थोडा 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 थोडा. असे पहा की पाणी स्वभावताच पातळ असते, त्याला वतण्यासारखे पातळ करावे लागत नाही, म्हणजे ते स्वभावताच पातळ आहे. तसेच लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही. लोणी एकदा तयार झालं की रवीने कोणी घुसळीत नाही. त्याप्रमाणे ज्या गीतार्थाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला पाहून कोणाची व्याख्यान लादून माघारी घेईलच, त्याप्रमाणे गीतार्थाला म्हणजे गीतेचा जो अर्थ आहे म्हणजे परमात्मा स्वरूपाला पाहून. आता बघा इथं काय सांगितलं, गीतार्थाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला. मग गीता म्हणजे काय आहे? ग्रंथ आहे, पुस्तक आहे का परमात्मा आहे? हा, तेव्हा कुठेतरी आपल्याला काहीतरी लागेल. नाहीतर तो जो ग्रंथ आणि हे म्हटलं तर आपण किंवा पुस्तक म्हटलं तर त्याचा फायदा होणार नाही. कारण 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं ही गीता कोणाला द्यावी आणि कोणाला देऊ नये. मग काही पुस्तकं भेटत नाहीत अशी? ते सांगायचं होतं त्यांना. गीता म्हणजे नाम, गीता नाम विख्यात सर्व वाड्मयाचे मथी. सगळी जेवढी वाड्मय आहेत जगामध्ये तेवढ्या सगळ्यांचा मतितार्थ या गीतेमध्ये आहे. गीता नाम विख्यात. बघा मग काय गीता नाम विख्यात म्हणजे काय पुस्तक ग्रंथ नाही, ते नाम बस. कुठल्याही तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये जा, कुठेही जा, पण नामाशिवाय विषय नसणार. आपल्या भारतामध्ये नाम घ्या म्हणतात किंवा महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? नाम घ्या. बरोबर, कुठेही जा तुम्ही नाम घ्या म्हणणार. परत मुस्लिम बांधवामध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? आपल्यामध्ये काय म्हणतात? नाम घ्या. बरोबर आहे. आणि मुस्लिम बांधव म्हणतात की अल्लाह का नाम लेना चाहिए. बरोबर, अल्लाह का नाम लेना चाहिए. मग सांगा बरं आता सगळीकडे तेच आहे ना? नामच सगळीकडे ते एक आहे, पण एवढंच कोणाला कळलेलं आहे कोणाला कळलं नाही, एवढंच फरक आहे फक्त, बाकी काही नाही. आणि आम्ही आपलं दुसरंच काही ना काहीतरी चाललंय, भरतच चाललंय. कारण काय, आपण रेंज मध्ये नाही म्हणून. आता इथं जे नाम आहे चालू ते आता पाकिस्तानमध्ये आहे. जे इथं आहे ना नाम तेच पाकिस्तानमध्ये आहे, तेच ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तेच अमेरिकेमध्ये आहे. मला सांगा इथं जी हवा आहे ते अमेरिकेला नाही का? इथं जे आकाश आहे ते ऑस्ट्रेलियाला नाही का? मग इथं जे नाम आहे ते तिकडे नाही का? कारण नाम कसं आहे, बाई गगन जेवढे तैसे पवनू गगनी तेवढाचे असे सहज हलविल्या वेगळा दिशे एरवी गगन ते चितो. आकाशा इतकं जर नाम आहे तर मग आकाश सर्वत्र आहे तर नाम नाही सर्वत्र? आज इथं जे आपण बोलतो ते नामामुळे, आणि ऑस्ट्रेलियामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जे बोललं जातं कशामुळे? नामामुळे. एवढं मोठं नाम आहे आणि कसं काय यांनी संकुचित खीट ठोकून बसवलं काय माहिती. आता यांना काय सांगावं, काय करावं ते. हा, चीड वाटली अशी बोलायला. हे सांगितलं असेल का स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेला? राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी काय म्हणा, त्यांना माहित आहेत का ते? त्यांना माहित आहे राम आणि कृष्ण कोण आहेत ते? मग काय सांगितलं असेल? हे सांगितलं, हेच सांगितलं, पै गगन जेवढे तसे पवनू गगनी तेवढा सहज हलवल्या वेगळ्या दिशे एरवी गगन ते चितो, ते नाम आहे. आणि त्यांना तिथं जे मोठमोठ तिकडे जास्त करून अमेरिकेला मध्ये कोणी ख्रिश्चन मधले लोक तिथे जास्त आहेत, त्यामुळे याची टिंगल उडवायची ते. एक जण एक त्याच्यामध्ये पंडित आला यांच्या समोर, त्यांचा संवाद चालला होता. तेव्हा ते म्हणतं स्वामी विवेकानंदांना बोलतं असं कुठं शब्दामध्ये म्हणते, तुम्ही म्हणता शब्दामध्ये पॉवर आहे, शब्दामध्ये पॉवर आहे, असं कुठं असतं का? ते शब्द घेतले का असं होतं, अंगातून ते समजा बाहेर येतं, प्रेमताठी नैनी असं होतं. तर ते पंडित म्हणतात असं कुठं असतं का, शब्दामध्ये पॉवर असते का, असं तसं लागलं ते तंडायला. थोडं ऐकून घेतलं ना महाराजांनी, स्वामी विवेकानंदांनी, आणि खाटकाने त्या कानाखाली वाजवली. आणि मग ते असं रागाने लाल झालं ना, आणि
थर 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 कापायला लागलं. म्हणलं बघितलं ना शब्दाने असं होतं. एवढी पावर निर्माण झाली पाहिजे आपली सगळ्यांमध्ये झाली पाहिजे. प्रत्येक जणाला वाटलं पाहिजे मी स्वामी विवेकानंद का नसावा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे स्वामी विवेकानंदाच्या अमेरिकेला का जावं, आपण का जाऊ नये. मी पण तेच आहे, त्यांच्यामध्ये जे तत्व आहे ते माझ्यामध्ये, मी का नाही, मी का नसावं, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी ती बुद्धी सूर्याशी, सर्वांच्या एरवीमध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये ते तत्व होत आहे आणि राहणार. मग त्याची पॉवर तशी राहणार आहे, तशी आहे तशीच. अग्नीची पॉवर जशी आहे तशीच, मग नामाची पॉवर जशी आहे तशीच. का नाही बोलू शकत, का नाही बोलू शकत, का आमच्या मीराबाई बनू शकत नाही, का जनाबाई बनू शकत नाही, का मुक्ताबाई बनू शकत नाही. जे त्यांच्यामध्ये होते ते आपल्यामध्ये आहे, जे त्या जनाबाई मुक्ताबाई मध्ये ते तुमच्यामध्ये आहे, जे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांमध्ये होते ते आपल्यामध्ये आहे. आपण का म्हणू शकत नाही. प्रत्येकाला ते मोठं पेटून उठलं पाहिजे. पण हे नुसतं म्हणणं आहे का, त्याला केलं पाहिजे आपण तर होणार आहे. ते केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. नुसतं म्हणून नाही होणार, तोंडाने नाही होणार, शब्दाने नाही होणार आहे. पण आपल्याला किती नाही माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझं ते राहिलं, त्याच्यातच जातं सगळं. तुझं ते राहिलं आणि तू तो तुझ्यात नसतं तर तुला करायला लावतो कोण. त्याला ओळख ना पहिला मग कर ना. त्याला न ओळखल्यामुळे म्हणतो माणूस माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. ज्या दिवशी त्याला आपण ओळखू त्या टायमाला त्याच्या मुखातून येणारच नाही माझं हे राहिलं, माझं ते राहिलं म्हणून. आधी लगीन जाणलं होतं म्हणून म्हणले ना. 300 सैनिकांना कापून काढलं. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी इथंच खिंडीमध्येच राहणार. किती येऊ द्या सैन्य पाठीमागून महाराज, जोपर्यंत आवाज येत नाही तोफेचा तोपर्यंत किती येऊ द्या. शिर मुडकं उडवलं तरी 300 सैनिकांना मुडकं उडून बाकीच्यांना हे केलं. शिर नव्हतं तरी पण. मग त्या टायमाला आवाज आला तेव्हा पडले हल्ले. वर्म कळलं होतं, ऐशे वर्म मध दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगट होणे. आपल्याला वाटू नये नाही माझ्या अजून पोराचं लेखन करायचंय, माझ्या अजून मुलीचं लेखन. तू करणार आहेस आणि तुझ्या जागेला म्हणजे करणारा मग करशील. तुला काय काळजी, तुला काय करायचं त्याचं, तुझं आहे का ते. करणारा बघून घे, त्याच्यामध्ये तोच आहे, तुझ्यामध्ये तोच आहे, तो करणार आहे, तू कोण करणार. आणि गेला पुस्तकात मध्ये मग करणार नाही का ती, लग्न करणार नाहीत का ती. अरे उलट लय आनंदाने करतील, पण तिला उलट ह्याचा अडथळा आला असता. विचार काय झालं पाहिजे आपल्यामध्ये. ताट 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 जरा कमी पडल्या संसारामध्ये तळताळ उठतो तसा तळताळ उठला पाहिजे तेव्हा होणार आहे. पडू द्या जरा कमी जरा. आता पेटू सारे. हा पेटवलं पाहिजे. आता गप्प नाही बसायचं, प्रत्येकाने मावळे बनायचे. फार काय सांगावे. ज्या पुढे वेदांचे शब्द कुंठित होऊन तेही ज्या परमात्म्याच्या शय्येवर निद्रा घेतात, ब्रह्मातच लीन होतात, असा ब्रह्मरूपी गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा अशी माझी योग्यता आहे का. बघावा आता योग्यता नव्हती का माऊलींची. गीतार्थ मराठीमध्ये सांगावा ही त्यांची योग्यता नव्हती का. तरी ते काय म्हणतात ही काय माझी योग्यता आहे का. आणि आम्ही काय म्हणणार अरे मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगणार आहे, या बघा उद्या. लगेच कॉलर टाईट महाराज या उद्यापासून मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांग. अरे तू कोण सांगणार. जोपर्यंत त्याला वाटतं मी ज्ञानेश्वरी सांगतो, मी गीता सांगतो म्हणजे सांगणाऱ्याला तू ओळखलेला नाही. समजा मी म्हणलो इथं की मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो बरं का, मी तुम्हाला गीता सांगतो. आणि जर समजा माझे पुचाकलच मग कोण सांगणार तुम्हाला. सांगणार तुम्हाला सांगा बरं. सांगेल का. ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. अरे भाऊ सांगणारा मी नाहीये. साळून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावे तर उत्तरे बरं मी विश्वंभर बोलवितो. फक्त ह्याचा त्याने काय केलेलं आहे, एक आधार घेतलेला आहे त्याने आणि तो सांगतोय तुम्हाला. हे नाचकं तुम्हाला सांगणार नाहीये.
या आज्ञा उद्या पुचकणार आहे ते, त्याच्याकडे बघू नका. त्याच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे बघा. म्हणून महाराज म्हणतात, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे. जीव हा खरा नाही, जीव खरा नाही म्हणतो ना मी. जीव हा खरा नव्हे, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. तू कोण आहेस? ब्रह्मरवीची छाया, ब्रह्माची छाया तू आहेस. तू जीव नाही आहेस. जीव म्हटलं की तो मार्ग आहे, आणि आत्मा म्हटलं की तो चिरंजीव आहे. म्हणून बघा, पत्र लिहिताना किंवा तुम्ही लग्न करता, ची सौ कांतिनी म्हणजे चिरंजीव सौ कांतिनी. आणि समजा ती चिरंजीव सौ कांतिनी एखाद्या वेळेला समजा जर करता करता लग्न करता करता एखाद्या वेळेला समजा काय तिथे देवाज्ञा झाली आणि मग बरं माझी चिरंजीव गेली, माझी. अरे मी खा चिरंजीव टाकलंच कशाला? तुझी चिरंजीव गेली तर गेली चिरंजीव. चिरंजीवचा अर्थ ती कधीच मरत नाही, आणि तुझी मिळाली कधी काय ते मग टाकलंच कशाला? जीव सौ का? मग टाकायचंच नाही, फक्त तिचं नावच टाकायचं. म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. विचार पाहिजे, प्रत्येक गोष्टीला विचार आहे. का उगाच त्यांना काय कामं होती म्हणून टाकलं का त्यांनी काय? पण काय त्याच्या आधी काय चाललं? तुम्ही कशी सांगणार? नाही तुम्ही कशी सांगणार? कारण तुम्ही आता कशी झाली माहितीये काय? असो व्हायचा कोठे आठवत नाही देई विदेई बघू दशा. आणि असं झालं पाहिजे, खरंच आठवलं नाही पाहिजे. कारण उगाच म्हणायचं आठवण गेले भाव, आणि स्वयंमेव झाला तोच झाला स्वयंमेव पांडुरंग. वेगळा नाही ना. बघा, आठवण गेले भाव, तो ती स्वयंमेव झाला पांडुरंग. ज्याचा आठवण गेला म्हणजे मी आहे हेही गेलं, मी आत्मा आहे हे लक्षात घ्या. आठवचा अर्थ आठव म्हणजे मी आहे, आणि नाठव म्हणजे मी आत्मा आहे, हे दोन्ही गेलं. आणि तो कोण झाला? स्वयंमेव पांडुरंग. तोच काय वेगळाच अजून आणायचं? अजून नाम घेतलेले अजून म्हणतात की मी याला देवाला प्राप्त करायचंय. आणि ज्या दिवशी नाम मिळालं त्या दिवशी देव प्राप्त झाला, तूच ती आहेस. आणि अजून तुला देवाला प्राप्त करायचंय. त्या काला विचारलं तू नाम काय देतो? नाही म्हणे मला देवाला प्राप्त करायचं. अरे काय राजा, जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झाला. बंधन त्या आपल्याला बोलूच नाही. आता बंधनच नाही, काय राहिलं? तूच ती आहेस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाणस मला त्या टायमाला अम ब्रह्मास्मी वाणी पडता एक वेळ काढी. त्या टायमाला बोला काय बोलायचं इथे या आपल्या एकमेकाचा संवाद झालाच पाहिजे तर बरोबर आहे. म्हणजे कळलं तरी बाबा, म्हणजे तुम्ही आता पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकता नाही. अम ब्रह्मास्मी वाणी पडता एक वेळ काढी, अविद्या निद्रा जाय पळवणी, तत्क्षणी जागीन नाला. त्या क्षणाला जागा झाला. अम ब्रह्मास्मी कानामध्ये ज्या टायमाला ती वाणी पडली त्या क्षणाला जागा झाला. आता राहिला कुठे? जागा झाला म्हणजे तू ब्रह्म झाला बस. आणि आता म्हणे मला काय कशा चिंतन करतो? ब्रह्माला प्राप्त कर. कशाला चिंतन करतो? देवाला प्राप्त. अरे काय, त्या क्षणाला तू ब्रह्म झाला. पण अजून काय झालेलं आहे? तुझं अजून दृढ झालं नाही, म्हणून म्हणायचंय ते तसं चिंतन करायचं बस. पण देव झाला त्या दिवशी. बाबांना लोक विचार, बाबा तुमच्यासारखं आम्ही कधी? तुम्ही ठरवाल देवा, आता ठरवा, तुम्ही लगेच ब्रह्म. बरोबर, अजून का आमचं होत नाही? मग आता बाबा म्हणायचे, आता काय सांगायचं यांना? डायरेक्ट बोलायला राग येतो. आता काही अशी झालेली आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण बोलायला राग येतो ना. मग ते म्हणायचे, भाऊ म्हणजे आमचं का होत नाही बाबा लवकर? तर आम्हालाही सगळी सोयरी आहे, आम्हालाच सोयरीदार आहे, आम्हालाही मुलं बाळ आहेत. आता हे असे काय डायरेक्ट म्हणायचे? कारण तुम्ही अजून त्याच्यात गुंतले ना, म्हणून तुम्ही अजून तसे नाही. तुम्ही बाहेर पडा. कारण तिथून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला ते नाही प्राप्त होणार आहे. कारण तुम्ही त्याच्यामध्ये अडकले. एका मेळात 2 तलवारी राहतील का? तुम्ही सांगा बरं मला. एकच राहणार ना. पण आपण 2 तलवार बळबळ घुसरून ठेवतोय, कसं होईल मग? नाही ना म्हणा, तसं नाही म्हणा. तुम्ही परमार्थ करायला लागल्यावरती मग तुम्ही म्हणाल असं कसं? आम्हाला तर इकडे परमार्थ वेगळा दिसतो, प्रपंच वेगळा दिसतो. हो, हे खरंय. व्यवहाराने जर बघितलं तर ते खरंय.
पण ज्या टायमाला तुम्ही परमार्थ कराल, सुरुवात कराल, तुम्ही जोपर्यंत प्रपंच म्हणून करताय तोपर्यंत तुम्हाला ते वेगळं वाटतं. तुम्ही त्या टायमाला ज्या वेळेला परमार्थ करायला सुरुवात कराल त्या टायमाला ऑटोमॅटिकली प्रपंच बाद होऊन प्रपंचच ब्रह्म होणार आहे तुमचा. काय कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तुमचं कर्मही ते नारायण झालं आणि तुमचा धर्म म्हणजे जे तुम्ही परमार्थ म्हणून जे करता तो तुमचा नारायण झाला. मग राहिलं काय वेगळं? तुम्हाला अजून वेगळं का वाटतं? तुम्ही अजून प्रपंच वेगळा समजता, परमार्थ वेगळा समजता म्हणून. पण प्रपंच आणि परमार्थ एक व्हावं लागतं. इथं सांगितलं कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. मग सांगा बरं राहिलं वेगळं काय? हे कळलं पाहिजे ना. आणि जाऊ द्या आपण तरी प्रपंच आणि परमार्थ असं एक झाला पाहिजे वगैरे म्हणतो. साधू संतांचं मत आहे प्रपंच झालाच नाही, प्रपंच एक झाला होता. हे तो समूळ मिथ्यावा. आता समूळ म्हणजे मुळा सकट. तुम्ही ज्या टायमाला मोठं झाड काढायचं असतं त्या टायमाला मुळा सकट काढतं का फक्त फांद्या तोडून काढतं? ते जर नडीत असेल तर तसं हा प्रपंच मुळा सकट नव्हता, प्रपंच एक झाला होता. मग आता होणार आहे का? होईल का? होणार पण नाही. झाला नव्हता, आता नाही आणि होणारही नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कल्पंती न घडे. पुढे होणार नाही आणि मागेही झालं नाही. बघा हे विचार करायचे. मग तुकाराम महाराजांना ज्या टायमाला अमरब्रह्मास्मी सांगितलं, तूच ते आहेस असं सांगितलं, त्या टायमाला ते म्हणाले त्यांनी त्यांचे उद्गार असे आहेत की कोणाही साधनाचा न केला लाग, करणे केला त्याग देहबुद्धी. काय करायचं? परमात्मा म्हणजे काय करायचं? फक्त देहबुद्धीचा त्याग करायचा आणि मी देह नसून मी परमात्मा आहे एवढंच, बस एवढंच करायचं. बाकी काय? मी देह नसून मी ब्रह्म आहे. आणि साधना जी तुम्हाला दिलेली आहे ते आपण लगेच ठसत नाही म्हणून ती करायची. पण जर करत नसेल तर अजूनही किती दिवस जातील, किती वर्ष जातील, नाही किती जन्मही जातील तरी मिळून सुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण ते तुम्हाला ठसण्यासाठी, मी ब्रह्म नुसतं एकदा म्हणून नाही ना होणार. तुम्हाला ठसलं पाहिजे मी ब्रह्म आहे. मी झोपेतून सकाळी जर उठलं, एखादं म्हणलं काय संगीताताई उठलीस का, तिने असं म्हणलं पाहिजे मी संगीताताई नाही, मी कोण आहे? ब्रह्म आहे, मी आत्मा हूं. मग ठसलं. नाही तर सकाळी उठलं संगीताताई, मी संगीताताई म्हणाल अगं तुला सांगितलं होतं ना मला 8 वाजता उठायचं, तुम्हाला 7 वाजता उठवलं, मग तू आत्मा नाहीस. मग अजून संगीताचा तुला भान आहे नाही. असं झालं पाहिजे. झोपेत उठलं तरी वाटलं पाहिजे मैं आत्मा हूं, मैं आत्मा हूं. कशाला प्रपंच आडवा येईल सांगा बरं? नाही देणार. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणाऱ्या व अमृताहुनी जीवन देणाऱ्या अशा आपल्या अवधानाने माझ्या मनोरथाला वाढते करून पुष्टी द्यावी. पुष्टी द्यावी म्हणजे तुम्ही आता ते सांगावं की मला मी हे करतोय ते बरोबर आहे. कारण जेव्हा तुमची कृपादृष्टी रूप वृष्टी मजवर पूर्ण होईल, तुमची कृपादृष्टी रूप मजवर पूर्ण होईल, पूर्ण बरं का, अर्धवट नाही, तेव्हा माझ्या बुद्धिरूप भूमीतून सकारार्थ रूप धान्य पिकेल. मला त्याचे संपूर्णतया स्फुरण होईल. म्हणजे काय होईल? तुमची ज्या टायमाला कृपा माझ्यावरती होईल त्या टायमाला मला सांगण्यासाठी काय होईल? स्फुरण होईल. एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेत आलेले माझे ज्ञानही सुकून जाईल. तुम्ही जर इथला जो सांगत असतो ना, लक्षात घ्या, इथला जो बोलत असतो, तुम्ही जर टवटवीत नसाल तर हा इथला तसा बोलू शकत नाही. तुम्ही जर उदास असाल तर इथला बोलू शकत नाही. म्हणून आपण घरातून बाहेर पडताना हसत यायचं आणि हसत जायचं, उदास राहायचं नाही. नाही तर मग इथला उदास होणार आणि मग तो उदासच बोलणार, असा बोलणार नाही. तुम्ही असे उदास नसता, तुम्ही आनंदात असता म्हणून मी असा बोलतो. आणि तुम्ही जर उदास असाल तर मी उदास सारखं बोलणार. हे माऊली म्हणतात, मी नाही. तरी ऐका, सहजच वाक्याच्या वक्तृत्व रूप पाखराला आपल्यासारख्या श्रोत्यांचा अवधानरूप वारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला सिद्धार्थ रूपी पुष्टी येईल. बघा, तुमची ज्या टायमाला माझ्यावरती कृपा होईल त्या टायमाला मी जे वाक्य उच्चारणार आहे ते तुम्हीच
बोलताय, अशी माझी वृत्ती होईल. मग सांगा, मग त्याचं काय काम राहिलं आता? तुम्ही जर करून घेणार आहात तर त्याचं काय काम आहे? काहीच नाही तसं बघायला गेलं तर. असं आपल्याला वाटलं पाहिजे त्यावेळेला, मग बरोबर आहे. अर्थ हा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पाडण्याची वाटच पाहिजे. अर्थ हा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पाडण्याची वाटच पाहिजे. शब्द बाहेर पाडल्यावर त्यातून एका अर्थापासून दुसरा अर्थ असे अनेक अर्थ निघतील आणि बुद्धीला भावात्मक फुलांचा भर येऊन नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतील. म्हणून तत्वबोधद्वारा हितकर असा संवादरूपी अनुकूल वारा सुटला तर वक्त्याच्या हृदय आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतील आणि श्रोता दुचित म्हणजे जर ऐकणाऱ्यांचे दुर्लक्ष असेल, बघा बरं का, आता तुमच्यासाठी झाले, ऐकणाऱ्यांचे दुर्लक्ष असले तर वक्तृत्वाला आलेला रंगही वितळून जाईल. म्हणजे तुम्ही कसे असले पाहिजे? तुम्ही ऐकणारे कसे असले पाहिजे? टवटवीत असले पाहिजे. काय शब्द येतो ते तुम्हाला माहिती आहे? चंद्रा काय ती ही वेल असते, त्या चंद्रावेल ती काय करते माहिती आहे का? चंद्रवेली असं काय त्याला म्हणतात, तारणे चंद्रासाठी. म्हणजे चंद्राचा आहे ना, ते अमृत पिण्यासाठी चंद्रामृत म्हणून वेली असते ती, कधी ते चंद्रावरून अमृत पडेल आणि मी कधी प्राशन करील असं असतं. किंवा पावसाळ्याच्या टायमाला काय म्हणतात त्याला, चातक पक्षी वाटत बघत असतो की ते कधी ते थेंब येतील आणि माझ्या तोंडात पडतील. तसं आपण जे आहे ना, तुम्ही आपण ते चातकाप्रमाणे आपली दृष्टी झाली पाहिजे, आपली वृत्ती झाली पाहिजे. कधी शब्द येतात मी कधी कॅचअप करतो, कधी शब्द येतात जसं चातक जेवढं थेंब येतील तेवढं सगळं काय करतो, प्राशन करण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण कधी शब्द बाहेर येतात आणि कधी काय म्हणतात ना, आम्हाला ना ऐकतो बरं का, एवढं वाचतो पण काहीच लक्षात राहिले. आणि तुम्ही चातक म्हणा ना, तुम्ही काय करा, आपण चातक बोललो नाही म्हणून आपल्या लक्षात राहत नाही. बरं नसू देणार राहू दे लक्षात, नसू देणार राहू दे लक्षात. तुम्ही काय ज्या टायमाला बँकेमध्ये ज्या टायमाला 20 रुपये 100 रुपये 200 रुपये टाकता, त्या टायमाला काय रोज तुम्ही त्याच्याकडे लक्षच असतं का तुमचं सारखं, किती जमा झाले नाही ना? ज्या वेळेला तुम्हाला ज्या टायमाला गरज भासेल त्या टायमाला तुम्ही पासबुक बघणार, आता मला 1 लाखाची गरज आहे, त्यावेळेला पासबुक बघणार आणि मग आता 1 लाख रुपये साचले, आता काढायला हरकत नाही. का प्रत्येक वेळेला तुम्ही वर्षभर म्हणत राहणार आहे का 100 टाकले 200 टाकले 400 टाकले? तसं तुम्ही ऐकत राहा. ज्या वेळेला तुमची ज्या टायमाला वृत्ती त्या टायमाला शिष्य तुम्ही त्या रेषेमध्ये याल त्या टायमाला ऑटोमॅटिकली तुमचं बाहेर पडणार. तसे तुमचे 10 20 100 200 टाकून वर्षभरामध्ये 1 लाख रुपये तसे जमा झाले आणि ते शेप होते. तसे तुम्ही जे ऐकणार आहात ते शेप होणार आहे, आतमध्ये राहून शेप होणार आणि ज्यावेळेला वेळ येईल तेव्हा तुम्हाला उपयोग होणार आहे. आता वेळ आली म्हणून तुम्ही लाख रुपये काढले ना, पण तुमचेच काढले ना. तसं तुम्ही जे ऐकणार आहात ते साचून ठेवणार. तुम्हाला जरी काही कळालं नाही तरी हरकत नाही, पण ते साचणार अंतःकरणामध्ये आणि मग वेळ येईल त्या टायमाला ते ऑटोमॅटिक बाहेर. कशाला काळजी करता तुम्ही, का चिंता करता? काही जण मग अशी म्हणतील मी जाते पण मला, किंवा मी जातो पण माझ्या ना काहीच लक्षात नसू दे, राहू द्या तुमच्या लक्षात. हे काही कमी आहे का? हे ऑटोमॅटिकली तुमच्या अंतःकरणाला झोंबलं जातं. तुमच्या अंतःकरणात कमी आहे का? ठीक आहे, मग त्याच्यातून होणार आहे ना तयार, आपली वृत्ती तेव्हाच तयार होणार आहे ना. जर तुम्ही ऐकलंच नाही, काही केलंच नाही, वृत्ती तयार होणार. वृत्ती तयार करायची आपल्याला, वृत्ती झोपलेली आहे ते येऊन त्या जागी करायचे, पुन्हा उठवायचे. उठा, जागे व्हा रे आता, उठवायचे त्या वृत्तीला. कुठल्या वृत्तीला? संसारूपी वृत्ती नाही, परमात्मा रूपी जी ब्रह्मरूपी वृत्ती आहे तिला काय करायचे, पुन्हा जागी करायची आपल्याला. त्या प्रत्येक याच्यातून, वक्तृत्वातून, ऐकण्यातून, कीर्तनातून, प्रवचनातून, याच्यातून तिला सतत जागृत ठेवायचे. म्हणून हे सगळं करायचे. प्रत्येकाने या, कोणीही असला तरी कट्टरनट यावे, शुद्ध होऊन जावे. कोणी जरी असला तरी तो होणार आहे, तयार होणार आहे. 1 लाख जशी पुंजी तिकडे तयार झाली तशी आपल्या अंतःकरणात ऐकून आपली पुंजी ऑटोमॅटिक तयार होणार, शेप राहणार आहे ती. म्हणून ऐकलं पाहिजे. काही जणांना वाटतं त्याच्यात कमी होतात म्हणून लोक. आज ऐकलं, काय ऐकलं, उद्या कोणी विचारलं काय ऐकलं, नाही सांगता आलं, नाही उद्या, पण कधीतरी मात्र ते काय होईल, ऑटोमॅटिक ते बाहेर पडणार आहे. म्हणून तत्वबोधद्वारा हितकर असा संवादरूपी अनुकूल वारा सुटला तर वक्त्याच्या हृदयाकाशात
इथून गेलो होतो ना हृदय आकाशामध्ये, जसं ते साठून साठून हृदय आकाश शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतील. जे आपण ऐकणार आहोत ते काय होणार आहे, मेघाप्रमाणे आपल्या आतमध्ये ते भरून येतील. आणि स्वतः दूषित म्हणजे जर ऐकणाऱ्यांचे दुर्लक्ष असले तर वक्तृत्वाला आलेला रंगही वितळून जाईल. म्हणून आपण काय करायचं, आपण टवटवीत यायचं. मला सांगा तुम्ही टवटवीत काय यायचं? तुम्ही ज्या टायमाला, मी तुम्हाला विचारतो, एखाद्या कार्यक्रमाला निघता, कुणाचं लग्न असो किंवा काय असो, तेव्हा तुम्ही असेल त्या स्थितीत जाता का काय वेगळं काही, बरं जरा कपडे जरा थोडे पाहिजे, अरे आम्हाला अमुक ठिकाणी जायचं, आम्हाला त्या समारंभाला जायचं, तर तुम्ही तसेच जाता का काय जरा थोडस नटून थटून जाता? हा, जाता ना? मग तसं तसं इथे यायचंय. पण ते वरवरच झालं, इथं आपल्याला अंतःकरण शुद्ध ठेवून इथे यायचंय. तेव्हा कुठं वेळ बसणार आपल्याला? मग ते कळतं ना आपल्याला, तिथं गेले का जायचं, फ्रेश होऊन गेलं पाहिजे, हे कळतं ना आपल्याला. आंघोळ वगैरे करणं, कपडे वगैरे जरा व्यवस्थित टाकाटाक होणं, कशासाठी, काय म्हणतो आपण त्याला, फ्रेश होऊन गेलं पाहिजे, बरोबर ना? मग ते कळतं फ्रेश होऊन गेलं पाहिजे तिथे. मग इथं आल्यावरती फ्रेश होऊ नको का यायला? इथं अनफ्रेश चालेल का? नाही ना. म्हणजे इथे येताना सुद्धा आपलं अंतःकरण कसं फ्रेश झालं पाहिजे, मागचं मागे सगळं टाकून यायचं. सगळं इथं काहीच येता कामा नये, अजिबात नाही. तर काही जणांचं असं असतं ना, आता घरात कोण नसलं की मग कुलप लावून येतात आणि इथं बसतात. आणि ते काय करतात माहितीये का, हिचके देतात. लावलं का बरोबर, लावलं का बरोबर? आता काय म्हणते कोणी, इथं येऊन काय करणार ना सांगा बरं, असं जर असेल तर. नको विचार करायला, टाकून यायचं सगळं. काय जे असेल ते होईल, ते होईल. काय करायचं, प्रारंभाने होणार आहे, जे होणार आहे ते तुम्ही करणार आहात का? नाही ना. म्हणून इथे एकदम कसं यायचं, फ्रेश होऊन यायचं सगळं. तर मग आपल्या अंतःकरणात राहील ते. नाही तर तुमचं जर तेच असेल तर मग तेच राहणार तुमच्या अंतःकरणात. हे कसं अंतःकरणात घुसल? काही जण म्हणतात आमच्या ना काही लक्षातच राहत नाही. अरे तुम्ही जर एखाद्याला 10,000 उसनं दिलेले ते बरोबर लक्षात राहतात, आणि हे का लक्षात राहत नाही? ते बरोबर म्हणतात, 10,000 दिलेत बरं का, 10,000 दिलेत बरं का, ते घ्यायचेत बरं का. मग हे का वाटत नाही असं आपल्याला, हे ऐकायचं बरं का, मला हे ऐकायचं बरं का, हे मला ठेवायचंय बरं का. हे का वाटू नये, ते का लक्षात राहत नाही? ते बरोबर लक्षात राहतं. आता इथं कसं आहे माहितीये काय, इथं ते ज्याला त्याला बरोबर कळतं बरं का, बरोबर कळतं. कोण म्हणलेलं आहे माझ्या लक्षात राहत नाही, जाऊ दे, नावं घेणं उचित वाटत नाही, पण कळतं. त्याचं त्याला बरोबर कळतं. काय म्हणतात आपल्या मराठीमध्ये, त म्हटल्यावर ताक कळतं. नाही, ज्याला त्याला कळतं. बरं, असं कळत असेल तर वळवून घ्या, प्रयत्न करा. अहो, चंद्रकांत म्हणायला पादर फुटतो ही गोष्ट तर खरीच, पण त्या पादरावयास लावण्याची शक्ती ही चंद्रकांताची नाही, चंद्राचीच आहे. मग आपल्याला हेच पाहिजे होतं ना. चंद्रकांत म्हणायला पादर फुटतो ही गोष्ट तर खरीच, चंद्रकांत मणी जो असतो त्याला पादर फुटतो, पण तो कोणामुळे फुटतो? चंद्रामुळे. तसं इथं जो बोलणारा असतो तो कोणामुळे बोलतो? केवळ आणि केवळ सद्गुरूमुळे. त्या वस्तूमुळे बोलू शकतो, नाहीतर नाही बोलू शकत. मग ही पॉवर कोणाची, चंद्रकांत माण्याची का चंद्राची? चंद्राची. तशी इथं बोलणाऱ्याची पॉवर कोणाची, बोलणाऱ्याची का सद्गुरूची? बस एवढं कळलं बरं. मग आपल्याकडे काय येईल का? इथं जरी बसला असला जरी म्हणत असेल ना की मी बोलतो, मी करतो, मी तुम्हाला सांगतो, तरी ती सुद्धा पापामध्ये जमा झालं. एवढं करून सुद्धा मग कशाला करायचं? का त्या पापाला धणी व्हा? म्हणून मला वाटतं यायला मागत नाही की काय, यायला पाहिजे, यायला पाहिजे. पण असं होऊन कसं, हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेणे जाणीतले तो सुटला का. मग काय करायला, असं असल्यावर करायचं आपण, पण मी केलं असं म्हणायचं नाही. आमच्या आईने माळ्यातले अनुग्रह घेतला. म्हणलं आई आता उद्यापासून मी केलं असं म्हणायचं नाही. तर म्हणते मग कोण करतं? बरं ठीक आहे तू करते, ठीक आहे तू करते, पण असं म्हणायचं मग हे मदतची सुद्धा झाली बरी म्या नाही केलं, मी करायचं पण मी केलं असं म्हणायचं नाही. हा मग ते चालेल, ते चालेल, पण मीच करते ना. तसं बरोबर आहे, करायचंच आपल्याला. पण मी म्हटलं
की मग त्याचं काय झालं, आपल्यावर त्याचा कर्मामध्ये ते जमा झालं. आणि करून मी नाही केलं ते कर्मामध्ये जमा होत नाही, ते परमार्थामध्ये जमा होत असं. म्हणून मी केलं म्हणायचं नाही. पण मला आपल्या पुढे अशी प्रार्थना करण्याची आवश्यकताच नाही, कारण की माझे वक्तृत्व चांगले व्हावे असे आपणास करणे भागच आहे. म्हणजे ते म्हणतात मी एवढं मी तुम्हाला असं बोलतोय की तुम्ही चंद्रात, मी चंद्रकांत मणी आहे, बस मला असंही बोलायची गरज नाहीये. का? कारण तुम्ही मला आपला म्हटलंय ना, मग मी कशाला असं म्हणू? तसं तुम्ही आपलं म्हटलंय ना, मी नाही म्हणत, माऊली म्हणतात असं, तुम्ही आपलं म्हटलंय ना, मग मी कशाला म्हणू की आता मी काहीतरी लढीवाळपणाने बोलतो, मग तुम्ही माझा ऐका, असं मला म्हणायची काय गरज आहे? कारण तुम्ही आपलं म्हटलंय ना. नाही. आता आम्हाला गोड करून घ्या अशी तांदळांनी जेवणाऱ्यांची विनंती करावी लागते काय? बघा काय माऊलीने मला सांगा ना, काय आता त्यांना खरंच त्या टायमाला असं तांदूळ बिंदूळ हे भात आपलं जसं आता आपण खातो तर सगळं मिळत होतं का हो, सांगा बरं? अरे उलट त्यांना जर कुणी असं पीठ दिलं, त्या पिठामध्ये त्या मूर्खांनी त्याच्यामध्ये माती टाकावी, हा, आणि मग त्याला ते कसं काय आता कसं सुचत असेल सांगा बरं? एवढं कोणाचं कळवळ आहे? एवढं सगळं बारकाईने सांगायचं आपल्याला, कळवळ म्हणूनच ना. नाही बाबा मला नाहीच बघ, ठीक आहे मला झालं तर झाला त्रास, पण कमीत कमी तुम्ही तरी सुधरा, ही आईशी कळवळ्याची झाली. त्यांनी आपला कधी विचार कर, साधू संतांनी आपला विचार केलाच नाही, आणि ज्यांनी आपला विचार केला ती माणसं, आणि ज्यांनी आपला विचार न करता समाजाला दिलं ते संत. तुका म्हणे तोची संत शोषित जगाचे आघात. त्याने आपला जर विचार केला असता, स्वार्थपणा केला असता, आपल्यापर्यंत हे वाडमय आलंच नसतं, कधीच नसतं आलं. बघा ना आता त्यांची काय 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 परिस्थिती केली होती त्यावेळेला त्यांची, पण तरी पण नाही. त्यांना उलट त्यांची ज्यांनी परिस्थिती केली त्यांना आपल्यासारखी केली, आपणासारखे घरी टाकले, पण टाकले नाही त्यांना, ह्यांना म्हणावं संत. तसेच कळसूत्री बावल्यांनी आम्हाला चांगले चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते काय? कळसूत्रीच्या बावल्या असतात त्या सांगतात का तो नाचवणार, हो मला चांगलं नाचवा बरं का, काही गरजच नाही काय सांगायची. तो सूत्रधार काय बावल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवितो? तो जो सूत्रकार असतो नाचवणारा, तो काय बावल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवतो? तर नाही. मग तो आपल्या ज्ञानाची कुशलता दाखवून चातुर्य वाढवण्यासाठी त्यांना नाचवतो. त्याप्रमाणे मी बावले आहे, कोण म्हणतं? बावले म्हणतात. किती किती लढीवाळपणा, किती नम्रता. बावलं म्हणतात स्वतःला, आणि आपल्याला जर इथे कोण हे तू बोलणारा तू बावला आहेस म्हणजे तुझं राहू दे सगळं, मी चाललो आपला. बरं एखादा कोण म्हणे हे तू बोलणार तू लय मूर्ख आहेस, मूर्ख, मला मूर्ख. आणि माऊली काय म्हणतात? एरवी तरी मी मूर्खू. स्वतःला काय म्हणतात? मी मूर्ख आहे. अहो तुम्ही सद्गुरूच्या मूर्ती आहात, तुम्ही संतजन आहात, पण मी तुमच्या पुढे कसं आहे? मी मूर्ख आहे. काय लढीवळपणा, काय संतांचं सांगावं. किती बोलावं त्यांच्यावर, किती बोलावं. कमी पडतं, आपले बोल कमी पडतात, पण ते नाही कमी पडले. त्यांना संत म्हणावं, त्यांना आई म्हणावं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय मी पतित कीर्तीवर, अरे मी पतित आहे, तुमची काय कीर्ती वाढणार? काय वरून आता न पुरी ही वाणी, आणि माझी आता वाणी सुद्धा पुरत नाही. मग माझ्याकडे एकच उपाय राहिलाय काय? मस्तक हे चरणी ठेवीत असेल. फक्त मस्तक मी तुमच्या चरणावर ठेवू शकतो, तुमची स्तुती मी गाऊ शकत नाही, मी तुमच्याबरोबर काही बोलू शकत नाही, माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला. त्याला माऊली म्हणून, त्याला आई माऊली झाले. अहो आपल्याला कोण साधं बाप म्हणायला कोण मागत नाही, आणि त्याने दोन्ही भूमिका स्वीकारल्या, आईची भूमिका स्वीकारली, बापाची भूमिका स्वीकारली, म्हणून माऊली. तुम्ही संत माय बाप. मग आता माऊली असे समजा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले का आहेत? का आता होणार नाही? आहेत. मग आता कुठे आहेत? शोधायचं नाही, आपण प्रयत्न करायचा.
शोधत बसाल तर मग तुम्हाला जे काय पाण्याचं तुम्ही बाजूला राहा, म्हणून शोधत नाही बसायचं, प्रयत्न करत राहायला पाहिजे. ती काय ओवी आहे 7व्या अध्यायातली, म्हणजे एकच जाऊन तिकडे पोहोचला ते. आस्तेच्या महापुरी रिक्ताती कोटीवरी बरी प्राप्तीच्या पहिली तरी विपायला एखादा, म्हणजे एखादाच जाऊन तिकडे मिळतो. मग आपण काय करायचं माहितीये का, माऊली असं म्हणलेलं एखादा जाऊन मिळतो, मग कोणतरी मिळेल, आपल्याला काय करायचं असं, त्यातला मी का नसावा एखादा, तर कोणतरी एखादा होईल ना, निघेल ना. नाही नाही एखादा का, सगळेच होतील, सगळेच होतील. ते प्रत्येक आता इथं असणारे जर सगळ्यांनीच ठरवलं तो मी का नसावा, तो मी का नसावा, तर नाही होणार, होईल ना. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे तर होईल. आपली ज्ञानेश्वरी अशीच चालणार. 30 ओव्या सुद्धा झाल्या नाहीत आज, आणि आपल्याला 9000 ओव्या पुऱ्या करायच्या. चालू दे देवंत, चालू दे. काय एक ना एक दिवस होणार. हा? एक ना एक दिवस होणार. हा, एक ना एक होणार होणार, आणि अपना भी एक ना एक दिन टाइम आएगा. अपना भी टाइम. अपना भी टाइम. थांबू आपण 30 नंबरच्या वेळी. कुंडली कवरदेव हरी